हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मे 2026च्या निधन वार्ता करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपलं आहे डॉक्टर गोपाळजी त्रिवेदी. आता त्रिवेदी नाव दिसतंय ते ऑब्व्हियसली ते नॉर्थ इंडियन असणार आहे, तर ते आहेत बिहारचे, मुझफ्फरपूर बिहार. आता हे जन्मस्थळ वगैरे करायची काही गरज नाही, आपल्याला इम्पॉर्टंट काय आहे, त्यांचा व्यवसाय काय होता. तर ते आहेत कृषी शास्त्रज्ञ. कोण? त्रिवेदीजी. कृषी शास्त्रज्ञ म्हणजे जे ऍग्रिकल्चर सायंटिस्ट वगैरे असतात ते. आता हे इम्पॉर्टंट यासाठी आहे कारण की त्यांना पद्मश्री मिळाला होता. म्हणजे त्यांची डेथ झाली त्यानंतर काही दिवसातच त्यांना पद्मश्री देण्यात आलेला होता कृषी क्षेत्रातील योगदानासाठी मरणोपरांत. ठीक आहे. आता ते माजी कुलगुरू होते राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ पुसा बिहारचे. ठीक आहे. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे आता एमपीएससी वाले बऱ्याचदा विचारतात की कोणाचं काय टोपण नाव वगैरे होतं, ते ह्यांचं टोपण नाव होतं गाव पुरुष आणि किसान मित्र. तर हे लक्षात ठेवायचं आहे, गाव पुरुष. आता गाव पुरुष का बरं म्हणत होते, हे जेव्हा रिटायर झाले ते डायरेक्ट त्यांच्या गावात गेले आणि त्यांनी तिथे काही चांगलं कामं केले, त्याच्यामुळे त्यांना गाव पुरुष म्हणतात आणि किसान मित्र पण म्हणतात. आता प्रमुख कार्यक्षेत्र काय त्यांचे? कृषी विस्तार शिक्षण, म्हणजे जे काही एक्सटेंड ऍग्रिकल्चर वगैरे असतं, म्हणजे काही फवारणी असतं, मशिनरी वगैरे असतं ते. ठीक आहे. सोबत लिची. आता लिची तुम्हाला माहिती असेल, एक असं फळ असतं ट्रँग्युलर टाईप लाल कलरचं, तर ते लिची. मका, म्हणजे हे बिहारमध्ये लिची वगैरे त्यांनी ते प्रमोशन करायचं चांगलं काम केलेलं आहे. मका आणि मत्स्य आधारित शेती पद्धती, म्हणजे जे मासे वगैरे पोसण्याचं काम यांनी चांगलं केलेलं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, गोपाळ त्रिवेदी. त्या पुरस्कार कोणता आहे? त्यांना पद्मश्री मिळालेला आहे कृषी क्षेत्रातील योगदानासाठी. तर हे इम्पॉर्टंट आहे त्या वर्षीसाठी. ठीक आहे. त्यानंतर बशीर बद्र. हा, आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ह्यांच्यावर 7-8 स्टार करून ठेवा. ह्यांच्यावर हमखास यावर्षी प्रश्न असणारच आहे. कारण की हे म्हणजे पद्मश्री वगैरे आहेत आणि साहित्य अकादमी पुरस्कार आहेत ते आहेच, पण ह्याचे काही शेअर होते ते खूप जास्त फेमस झाले होते. शिमला अग्रीमेंट मध्ये, किंवा आपलं जे पार्लमेंट आहे मोदीजींचं, म्हणजे जे 2014 आले मोदीजी, त्याच्यानंतर पण जे पार्लमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्यांच्या म्हणजे ह्यांनी जे काही शेअर वगैरे म्हटले तर ते आपल्या पार्लमेंटमध्ये बोलल्या गेलेले आहे. त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता ऑब्व्हियसली ह्यांचा व्यवसाय काय? उर्दू कवी किंवा शिक्षण तज्ञच आहेत. ठीक आहे. आता हे जे अलीगड मुस्लिम विद्यापीठ आहे तर त्याच्यामध्ये ते शिकलेले आहेत आणि तिथेच त्यांनी मग शिकवलेलं पण आहे उर्दू. ठीक आहे. अलीगड विद्यापीठात उर्दूचे अध्यापन आणि मेरठ कॉलेजमधील उर्दू विभागाचे हे प्रमुख होते. ठीक आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे बशीर बद्र. आता जे काय म्हणतात, ज्यांना शेरो शायरीमध्ये थोडा इंटरेस्ट असेल त्यांना माहितच असतील बशीर बद्र किती फेमस आहेत ते. ठीक आहे. आता ह्यांच्याविषयी काही फेमस गोष्टी सांगतो. आता हे बघा, हे जेव्हा 7 वर्षाचे होते तेव्हा असं म्हणतात की हे 7 वर्षाचे असताना ते शेरो शायरी करायला लागले होते. ठीक आहे. शेर वगैरे लिहायला लागले होते. आणि एकदा काय झालं की त्यांचे जे टीचर होते, तर टीचरनी एकदा ह्यांची म्हणजे त्यांच्या टीचरला माहित नव्हते की यांनी लिहिली आहे ती शायरी, आणि त्यांना त्या शायरीचा अर्थ विचारला ह्यांनाच. तर असं म्हणतात की त्यांनी त्याचा अर्थ सांगितला पण त्या टीचरला मान्य नव्हता. तर अशी काही घटना घडली होती. आणखी गोष्ट काय की मेरठ रायट झाल्या होत्या. त्यांनी जवळपास 18,000 हे जे शेर वगैरे लिहिले होते आणि मेरठ रायट वगैरे झाले. रायट म्हणजे तिथं दंगली वगैरे झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये ह्यांचं जेवढं काही घर वगैरे जाळण्यात आलं होतं, त्यांचं पूर्ण काही सामान वगैरे म्हणजे यांनी जे काही लिहिलं होतं, जे पब्लिश नव्हतं केलं, तर ते सगळं जळालं वगैरे होतं. तर ते म्हणजे मोस्ट ऑफ द त्यांची मेहनत वाया गेली होती. पण नंतर त्यांनी बरेचदा काही काही लिहिलेलं आहे. त्यांचे एक प्रसिद्ध शेर लक्षात ठेवा, दुश्मनी जमकर करो. आता जे असं कोणी डेथ होती ज्यांची आणि त्यांनी काही प्रसिद्ध काही काम केलेलं असतं त्याच्यावर विचारतात. जसं की ते लगे सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, तर ते गाणं कोणी लिहिलं होतं, तर ते आता मागे त्याच्यावर प्रश्न आला होता एमपीएससी मध्ये. तसं आता याच्यावर म्हणजे विचारू शकतात. दुश्मनी जमकर करो हा त्यांचा प्रसिद्ध शेर काय. म्हणजे ते एक शिमला अग्रीमेंट होतं जे आपल्याला माहिती आहे इंडिया पाकिस्तानच्या दरम्यान झालं होतं, तर तेव्हा हा शेर खूप जास्त फेमस झाला होता. आणि इव्हन आपल्या पार्लमेंटमध्ये पण जे मोदीच्या अगेन्स्ट कोणतरी बोललं होतं, तर तेव्हा हा शेर बोलला गेलेला होता. कोणता? दुश्मनी जमकर करो. आता तो शेर काय आहे? दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे. आहे का बरोबर? हा, दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब भी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा ना हो. म्हणजे कळलं का? दुश्मनी म्हणजे तुम्ही किती पण शत्रुत्व करा, पण एवढी थोडी तरी म्हणजे गुंजाइश ठेवा, की म्हणजे एकदम खूप काही असं काही करत नका फिरू. थोडं तरी चांगलं काही करा, की जेणेकरून आपण नंतर पुढे जाऊन कधी मित्र बनलोच तर आपल्याला लाज वाटायला नको, की आपण आधी काहीतरी असं काही खराब काम केलेलं आहे. तर एवढे भारी भारी त्यांनी शेअर म्हटलेले आहे. ठीक आहे. आता इव्हन जे आपलं पार्लमेंट होतं त्याच्यामध्ये पण कोणतरी म्हटला होता हा शेअर, आणि त्यानंतर मोदीजींनी त्यांना उत्तर देताना जे बशीर बद्र आहे तर त्यांचं एक म्हणजे जी बहुत चाहता है की सच बोले क्या करे हौसला नाही होता, असं त्यांनी शेअर म्हटलं होतं मोदीजींनी. तर ह्यांचे काही शेअर होते ते खूप जास्त फेमस आहे. तर हा लक्षात ठेवा शेअर, दुश्मनी जमकर करो. ठीक आहे. हा शिमला करारा दरम्यान त्यांनी म्हटलेला होता, म्हणजे त्यांनी आधीच म्हटलेला होता, पण हा फेमस तेव्हा झालेला होता, दुश्मनी जमकर करो. ठीक आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर त्यांचे काही प्रमुख साहित्य संग्रह आहे. आस, आमद, आहट, इमेज, इकाई आणि कुल्लियत ए बशीर बद्र. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचे आहेत. आणि अलीगड विद्यापीठात तुम्हाला सांगितलं, आणि पुरस्कार पद्मश्री 1999 ला मिळाला होता आणि साहित्य अकादमी पुरस्कार 1999 चा आहे. आस त्यांची ही जी लिहिलेलं आहे, त्यांनी जे काही लिहिलेलं आहे आस, तर त्याच्यासाठी त्यांना
साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर असे आहे बशीर बद्र, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सुमन कल्याणपूर. आता हे पण तुम्हाला माहित असतील, सुमन कल्याणपूरचे काही गाणे ऐकले असेल तुम्ही, जसं की ते आजकल तेरे मेरे प्यार की चर्चे, ते गाणं तर ते सुमन कल्याणपूरचं आहे. ठीक आहे, तर ह्या पार्श्वगायिका होत्या, म्हणजे जे बॅकग्राऊंड सिंगर असतात ते. ठीक आहे, आता जे लता मंगेशकर आहेत त्यांच्यासारखंच यांचा जवळपास आवाज होता, म्हणून बऱ्याचदा लोक कन्फ्युज होतात की ह्यांचं गाणं आणि लता मंगेशकरचं गाणं कोणतं. आणि ह्या यासाठी पण फेमस होत्या, त्यांनी काय म्हणतात त्याला, मोहम्मद रफी माहिती असेल तुम्हाला, तर यांच्यासोबत त्यांनी बरेचसे गाणे गायलेले आहेत. कारण की मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरचं काही भांडण वगैरे झालं होतं, आणि त्याच्यामुळे मग मोहम्मद रफींनी यांना वरती आणलेलं. तर मोहम्मद रफी सोबत यांनी बरेचसे गाणे गायलेले आहेत. ठीक आहे, तर व्यवसाय पार्श्वगायिका होत्या, आणि जन्म यांचा ढाका, जे बांगलादेशमध्ये आहे तिथे होता. आणि तिथे मग त्यांच्या पप्पांची इकडे मुंबईमध्ये बदली झाली, तर मुंबईमध्ये एक कल्याणपूर सोबत यांचं लग्न झालं, तर त्याच्यामुळे सुमन कल्याणपूर म्हणतात. तर यांना काही पुरस्कार आहेत, पद्मभूषण, लता मंगेशकर पुरस्कार आणि सूरसिंगार संसद पुरस्कार. ठीक आहे, त्यानंतर राजा रणधीर सिंग. आता हे पण खूप जास्त महत्वाचे आहेत, राजा रणधीर सिंग. आता हे नेमबाज होते, आणि काही क्रीडा प्रशासन पण प्रशासन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनचं पण काम केलेलं आहे. ठीक आहे, आता हे महत्वाचे यासाठी आहे कारण की ह्यांनी जवळपास 25-30 वर्ष ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होते, म्हणजे ऑलिम्पिकच्या किंवा जे पण एशियन गेम्स आहेत तर त्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होते, आणि त्यांनी नेमबाज मध्ये एशियन मध्ये पहिलं गोल्ड भारतासाठी आणलं होतं. तर हे खूप जास्त महत्वाचे आहे. ठीक आहे, त्यांना अर्जुन पुरस्कार वगैरे तर ठीक आहे, पण त्यांनी बाकीचे काम केले आहे ते खूप जास्त महत्वाचे आहे. व्यवसाय तुम्हाला सांगितलं नेमबाजी आणि क्रीडा प्रशासक. आणि नेमबाजीमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक 1978 ला आणले होते, हे गोष्ट लक्षात ठेवा. सलग 5 ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे, तर ही पण एक गोष्ट महत्वाची आहे. ठीक आहे, ऑलिम्पिक्समध्ये पण बऱ्याचदा खेळलेले आहे. आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे, ही जी गोष्ट आहे खूप जास्त महत्वाची आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे हे 25 वर्षे महासचिव होते. ठीक आहे, तर त्याचे पूर्ण डायरेक्टर होते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे 1987 ते 2012 पर्यंत. त्याच्यानंतर ते आशिया ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष पण झालेले आहे. ठीक आहे, तर हे असे पहिले भारतीय, इथे लिहिलेलं नाही पहिले भारतीय, हे पहिले भारतीय आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, पहिले भारतीय, इम्पॉर्टंट आहेत ते. त्याच्यानंतर हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पण हे मानद सदस्यत्व त्यांना मिळालं होतं, म्हणजे ते फक्त सदस्य होते 2012 पर्यंत. त्याच्यानंतर त्यांना मानद, म्हणजे ते परमनंट राहतील बा अशा टाईपमध्ये. त्यानंतर पुरस्कार अर्जुन पुरस्कार होता. आणि तुम्हाला एक थोडं स्टॅटिक विषय सांगतो, आपलं जे आपण हिस्ट्री वाचतो, हिस्ट्री, तर हिस्ट्रीमध्ये 1861 ला एक काय गोष्ट घडली होती आठवतं का? एक लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती, जी ब्रिटनची, म्हणजे ब्रिटिश जी कंपनी होती, किंवा त्यांचं भारताचं जे राज्य होतं, तर त्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये 3 लोकांना घेतलं होतं. एक राजा ऑफ बनारस, म्हणजे बनारसचा राजा सर दिनकर राव, आणि एक महाराजा ऑफ पटियाला, त्यांना घेतलं होतं. तर ते जे महाराजा ऑफ पटियाला होते तर त्यांचे वंशज म्हणजे हे राजा रणधीर सिंग आहे. ठीक आहे, एक मिनिट. हा, तर ह्यांचे पप्पा वगैरे पण क्रिकेट वगैरे खेळलेले आहे, भारताला रिप्रेझेंट केलं यांच्या पप्पांनी वगैरे. तर हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर श्यामलाल मीना. आता श्यामलाल मीना हे तिरंदाजी मध्ये होते, आणि राजस्थानचे आहेत, आणि यांची प्रमुख कामगिरी काय म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पण ठीक आहे, लक्षात ठेवा. 1988 च जे सोल ऑलिम्पिक होतं, तर त्याच्यामध्ये भारताला पहिल्या ऑलिम्पिक तिरंदाजी संघाचे त्यांनी सदस्यत्व मिळाले होते, म्हणजे ते जे मेंबर्स असतात ना टीमचे, टीम मध्ये जातात ना ते, तर त्या टीम मध्ये हे होते. ठीक आहे, श्यामलाल मीना. अर्जुन पुरस्कार वगैरे तो खूप जास्त इम्पॉर्टंट नाही, पण वाचून घ्या. आता टेड टर्नर हे इम्पॉर्टंट आहेत. आता हे जे अमेरिकन मीडिया आहे, तर त्याच्यामध्ये एक उद्योगपती होते, आणि सीएनएन आहे, सीएनएन. तर तुम्ही ऐकलं पण असेल सीएनएन, इव्हन इंडियन न्यूज चॅनल पण आहे एक सीएनएन हिंदी म्हणून. तर तेच जे पॅरेंट कंपनी आहे सीएनएन, तर त्याचे हे संस्थापक होते, तर त्यांनी हे फाउंड केलं होतं सीएनएन. ठीक आहे, आता जे आपल्याकडे 24 घंटे न्यूज वगैरे असतं, तर ते पहिलं चॅनल ते सीएनएन होतं. ठीक आहे, टोपण नाव काय होतं त्यांना, माउथ ऑफ द साऊथ, म्हणजे ते काही पण बोलतात म्हणून त्यांना माउथ ऑफ द साऊथ हे त्यांचं टोपण नाव आहे. आणि 1980 मध्ये सीएनएन किंवा केबल न्यूज नेटवर्क, तर त्याचे त्यांनी संस्थापन केले होते, आणि जगातील हे पहिले 24 तास बातम्या प्रसारित करणारे दूरचित्रवाणी नेटवर्क होते. ठीक आहे, टीबीएस, टीएनटी, कार्टून नेटवर्क तुम्ही बघितलं असेल, सीएन कार्टून नेटवर्क तुम्ही केबलवर वगैरे बघितलं असेल, ते टॉम अँड जेरी वगैरे, तर त्याचं पण संस्थापक यांनी केले होते. आणि टर्नर क्लासिक मूवी वगैरे पण त्याची संस्थापना केली होती. हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे अमेरिकन मीडिया उद्योगपती किंवा सीएनएन एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर डॉक्टर आनंद नाडकर्णी. आता हे हे महाराष्ट्राचे आहेत, आणि हे जे सायकेट्रिस्ट असतात, मनसोपचार तज्ञ, तर ते आहेत, आणि सामाजिक कार्यकर्ते वगैरे पण आहेत. तर त्यांनी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ
ठाणे. तर त्याचे त्यांनी उद्घाटन म्हणण्यापेक्षा त्यांनी उघडलं होतं आणि 1986 मध्ये मुक्तांगण व्यसनमुक्त केंद्राची स्थापना केली होती. तर खूप जास्त महत्वाचे नाही, पण ठीक आहे, वाचून घ्या, महाराष्ट्राचे आहेत तर. तर अशा पद्धतीने आपले हे मे महिन्याच्या निधन वार्ता संपलेल्या आहेत. चलो फिर, बाय बाय.